अहो फक्त 40 रुपयाला ही मसूर थाळी मिळत्या, 15 रुपयाला ही पिठलं भाकरी मिळत्या आणि 120 रुपयाला ही व्हेज थाळी आहे, जी ह्या हॉटेलची सगळ्यात महाग मेनू मध्ये येते. हे असलं काहीतरी बघितलं की तुमच्या जसं डोक्यात झिंझिन आल्या तशा माझ्या पण आल्याच. अहो आजकाल जिथं चहा सुद्धा 20 रुपयाला मिळतोय तिथं ही मसूर थाळी 40 रुपयाला मिळतेच कशी काय? तुम्ही जर कोल्हापूरला जयसिंगपूर वरनं चालला असला तर जयसिंगपूर बस स्टँडच्या अगदी जवळ आणि झेल फुटबॉलच्या बरोबर समोरच्या बाजूला तुम्हाला हे हॉटेल उत्सव म्हणून दिसते. हॉटेल म्हटलं तर एकदम प्युअर व्हेज आहे, जिथं जेवायला लोकांची गर्दी एकदम तुडुंब भरलेली असते. अहो पण एवढ्या जर स्वस्त रेट मध्ये तुम्ही जेवण द्यायला लागला तर लोकांची गर्दी व्हायची राहील. पण खरं सांगायचं झालं तर हे हॉटेल लोकांचं पोटच भरत नाही तर मन पण भरते आणि पैशाखंड लोकांची वेळ पण मारून नेते. हॉटेल मालकांचं नाव आहे सूरज खरात. मालकांना मी विचारलं एवढं जेवण स्वस्त द्यायला तुम्हाला परवडते तरी कसं? मालक म्हणलं जयसिंगपूर मध्ये बरंच मोठं दवाखाना आणि मिल सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये पेशंट आणि त्यांच्या जवळची माणसं असतात. अगोदरच दवाखान्यात लोकांना पैशांची अडचण असते, त्यामुळे लोकांच्या जेवणाचा हाल होते. त्यात आम्ही कमी पैशामध्ये लोकांनी चांगलं जेवण द्यायचा प्रयत्न करतो. संघ मिल कामगार पण असते, त्यांना पण कमी पैशामध्ये जेवण आम्ही देतो. उत्तर ऐकून खरंच मला समाधान वाटतं. इथं शेवभाजी थाळी, बैंगन मसाला थाळी आणि 15 रुपयाला मिळणारी सगळ्यात कमी रेट मधली ही पिठलं भाकरी थाळी पण मिळते. भाकरी संघ जेव्हा ही पिठलं मी खाल्लं तेव्हा खरं सांगतो तुम्हाला एकदम घरात जेवल्यासारखं वाटतं. 40 रुपयाला मसूर थाळी पण आहे, ज्याच्यामध्ये 2 रोटी, जिरा राईस, व्हेज रस्सा आणि मसूरची प्लेट पण येते. मसूर एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला असतोय, त्यामुळे त्याची चव एकदम समाधानकारक आहे. पण महागाईच्या ह्या काळात जिथं लोकांचं जगणं मुश्किल झालंय तिथे एवढ्या कमी पैशात जेवण कोण देते सांगा बरं?